नमस्कार. आम्ही सगळ्यांचे स्वागत करतात आणि येवकारय दितात. ज्या वाठारान आम्ही आसात ते वाठार म्हळ्यार श्री भूतनाथ आदिनाथ देवाचे पवित्र स्थळ आसा आणि डोंगर माळ रानाचेर ज्या वाठारात ITI आसा त्या ITIच्या फाटल्यान डोंगर माळ रानाचेर हे देवाचे स्थळ आसा. आणि ज्या वेळार आमची पेडण्याची फेमस पुनव साजरी जाता त्या वेळार थंयसर श्रीदेव रवळनाथ आणि श्रीदेव भूतनाथ हाची दोन तरंगा सजवलेली असतात आणि आयज म्हणजे अर्थात फाल्यां ज्या वेळार पहाटे ज्या वेळार ही दोनय तरंगा नाचत गाजत मुखार वयतात त्या वेळार जे भूतनाथाचे एक तरंग असतात ते भूतनाथाचे तरंग डोंगर माळरानाच्या दिशेन सुसाट वेगान येता. ह्या विषयी जायते प्रतिक्रिया आसात, जाय विषयी कथा आसात, आख्यायिकाय आसात. ज्या वेळार भूतनाथ देवाक एका रातीन आणि एका वातीन देऊळ बांधून घेवचे असतात किंवा दिवचे असतात, ज्या वेळार पुनव साजरी जाता त्या वेळार जे भूतनाथाचे तरंग असतात ते एक तरंग अवसारी पुरुष ह्या सायटीन घेऊन धावता. आणि त्या वेळार जे आमचे भक्तगण असू येत, जे महाजन असू येत, त्या वेळार त्या देवाची समजूत काढता बांतू साहेबा ह्या शब्द ज्या वेळार देवाच्या कानान पडतात त्या वेळार भूतनाथ देवाचे जे तरंग असतात ते माघारी फिरतात आणि थंयसर मागीर जे रवळनाथाचे तरंग असता आणि भूतनाथाची जी दोनय तरंगाचे जे मिलन असता, दोघांचे जे मेळपाची जी एक वेगळ्या प्रकारची एक उत्सव असता तो पळोवपाक हजारांनी लोक त्या वाठारात उपस्थित असतात. भूतनाथाच्या देवळाची आजपर्यंत खंयसरच पूर्ण आकृती जाल्ली ना. हांगासर आमी पळयतात जे दोन स्टॅच्यू कशे आसात, हांगासर स्टोन दवरलेले आसात ते भूतनाथाचे अशे मानतात. हांगर दर वर्सा एक सार्वजनीक जत्रोत्सव जाता, पूण देऊळ बांदपाचे आयज मेरेन कोणाकूच यश आयले ना. बांतू साहेबा हाचो वेगळोय अर्थ जावंक शकता की देवानूच ते बांदून घेवपाचे. मनशांकडे एके वातीन देऊळ उभारपाक आता तरी शक्य ना. ज्या वेगळ्या पद्धतीची जी आख्यायिका आसा किंवा महाजनांचो जे देवाक परत आश्वासन दिता की बांतू साहेबा म्हणजे देवानूच हे बांदून घेवपाचे. आणि ही पुनव पळोवपाक हजारांनी आणि लाखांनी पेक्षा लोक भक्तगण पुणयेक येतात. भूतनाथाचे तरंग जेन्ना डोंगर माळ रानाच्या दिशेन येतात ते पळोवपाक जे वेगळे आकर्षण असतात आणि जी गर्दी असता त्या गर्दींतल्यान लोक कितें करता, भूतनाथाचे तरंग ते पळयतात आणि मागीर जेन्ना महाजन म्हणा किंवा भक्तगण तांकां एक ठोस आश्वासन दिता की बांतू साहेबा, आणि देवूय मागीर भक्तांची जी मागणी आसा ती मान्य करता आणि परत माघारी फिरता, अशी तेका एक आख्यायिका आसा. पेडणे म्हालांतलो जी कोजागिरी पुनव साजरी जाता ती व्हडा संख्येन लोक असतात. पूण फाटल्या काही म्हयन्या पयलीं जेन्ना आपले मे म्हयन्यान जेन्ना हांगर शिरगांव लयराईची जात्रा जाल्ली आणि थंयसर एखादी दुर्घटना घडलेली, ती दुर्घटना आमच्या पेडण्यान पुणयेक घडची न्हू हाचे खातीर आमचे पेडणे उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक आणि हांगा सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांची एक मुखेल बैठक घेवन तांकां वेगवेगळ्यो आदेश दिल्लेले आसा, सूचना दिल्लेले आसा. दुर्घटना घडची न्हू हे खातीर पोलिसूय व्हडा प्रमाणात बंदोबस्त दवरलेलो आसा. आमी पळयता देवस्थान समितीही आपल्या पद्धतीने काम करता. हो उत्सव बरे भाशेन जावचो ह्या खातीर तांचो यत्न आसता. पूण भूतनाथ देवाक एके वातीन आता पळोवया केन्ना तरी मंदिर तयार जातले काय, परत जेन्ना पुनव येतली तेन्ना हेच शब्द तांकां आयकूंक येतले की काय, की वेगळी आख्यायिका आसूं शकता. की काही महाजनांचे म्हणणे आसात की भूतनाथ आमी केन्नाच बांतू साहेबा किंवा बांदून देवूळ दिता अशें सांगनात.
वेगळेच कितें तरी सांगता, पूण काही लोकांनी ताचो अर्थ वेगळो काढला अशें तांचेय म्हणणें आसा. आमी तांचे कडेनय संवाद साधुया आनी पळोवया नक्की भूतनाथाच्या मंदिरा विशयी कितें तांचें म्हणणें आसा तें. हांव निवृत्ती शिरोडकर. श्रीधर देसाई, उपमुखत्यार श्री देवी भगवती रवळनाथ तादान सांघिक देवालय समिती, तुमचे सगळे भाविकांचे आणि भक्तगणांचे पेडणेचे देवस्थानतर्फे पेडणेच्या पुनवे शुभेच्छा दिता. आता आमी ही पुनव पळयता आनी व्हडल्या प्रमाणान लोकूय येतात. जे एक भूतनाथाचे तरंग असता ते भूतनाथाचे तरंग एक डोंगर महाराणाच्या दिशेन वयता आनी थंय एक त्या देवाक म्हाका दिसता एके रातीन आनी एका वातीन देवूळ जाय आसता. काय ती विशय काय सर? तुमचे म्हणणे बरोबर आसा. म्हणजे हे परंपरेन आमी आयकत आयला आनी लोक तशे उलयत आसात आनी आख्ख्या एक आसा ना म्हणना. तुम्ही सुद्धा पळयलें आसतलें की भूतनाथाच्या पठाराचेर भूतनाथ, आदिनाथ आनी ब्राह्मण पाशाणां आसात आनी थंय व्हडलें फातर तशें आसा आनी मोडके तुटके दिसता. लोकांक कितें दिसता की ते देवूळ बांदूंक जाय म्हणून. आनी तेन्ना ते पांडव आयिल्ले, पांडवांनी ते देवूळ बांदपाचो प्रयत्न केलो. देवान तांकां सांगलें एका रातीन आनी एका वातीन बांदून दियात म्हणून. आनी देवच मागीर कोंब्याच्या रुपान आयलो आनी सकाळीं आरावलो आनी ते सोडून उजवाडले न्ही, सोडून गेले ते. अशे विशय लोकांच्या तकलेन आसा. आख्खे एक आसतले. पण आमच्या देवस्थानाची एक अशी आमी मानूंक सोदता एक बाजू की भूतनाथाचे पठाराचेर ते आसा, स्थान आसा. तर ही तरंगां रवळनाथ आनी भूतनाथ थंय परत वचूंक शकना. कारण एका रातीन आमचें कशें आसता, आज पुनव आनी फाल्यां पाडवो, फाल्यां कवळास जावंक जाय. पण थंय वचूंक वेळेचें बंधन आसा. म्हणून कशें आसा, अजून पारंपरीक कितें कशें आसा, त्या ठरावीक जाग्यार गेल्या नंतर रवळनाथ भूतनाथ फेरो मारता आनी त्या दोंगराच्या दिशेन धांवत सुट्टा. थंय आसा धांवतना कितें म्हणटा, तो एका रातीन एका वातीन देवूळ बांदून दी अशें कांय म्हणिना. तुमी जर आयकशात थंयसर तो कितें म्हणटा, नेमाच्या नेमार इलोय, गांवचा बरा करतय, न्हालचा बरा करतय, गांव राखतय, सुखी राखतय अशें सांगता आनी तो वापस येता. आनी तेन्ना आमी सगळे हय सायबा म्हणून करता. तर असो एक अपभ्रंश जाला की तो एका तो म्हणिना आपण देवूळ जाय म्हणून. आनी हेतून कितें जाता मागीर अपभ्रंश कितें लोक मागीर कितें म्हणटात, पेडणेकार तुमी देवाक फटयतात मरे, बांदतू सायबा बांदतू. आमी बांदतू म्हणना, आमी हय सायबा म्हणटात. असो तो हे आसा. पण आमकांय बरें दिसता की त्या निमित्तान थंयसर हजारो लोक आसता, तांकां उत्सव आसता किंवा भुन्नाथ रागान वयतलो आमी पळयतले. पूण एक बऱ्यापैकी कार्यक्रम जाता, जावचो. आमचें अशें कांय म्हणणें ना की अशें चालू रावचें. येस, ओके, थँक्यू.
ना हो आता डेली ಆಯ್ತಾ ನೋ ನಮಗೆ शिकायत आहे का मस्त Ini